लोकशाहीच्या मंदिरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या राज्यात जवळपास 70 नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून आले. खरं म्हणजे हा तर जनतेचा कौल आहे. आणि जेव्हा नगरसेवक बिनविरोध निवडून येतात तेव्हा विरोधकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जनमताची मान्यता नाही, ते आपलं अपयश आहे. पण निवडणूक बिनविरोध आल्यानंतर एवढा बावळटपणा यांनी चालवलाय, संजय राऊत असतील, जितेंद्र आव्हाड असतील, एवढा बावळटपणा चालवलाय की लहान लेकरासारखं ते राजकारण करताना दिसत आहेत. मला एक सांगा, जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की हा तर लोकशाहीचा खून आहे. अरे बाबा, तुमच्या नेत्यांनी 40-40 वर्ष राजकारण करताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अनेकदा बिनविरोध जिंकलेल्या आहेत. काँग्रेसवाल्यांनी जिंकलेल्या आहेत. अनेकदा नगरसेवक आले, जिल्हा परिषद सदस्य आले, तेव्हा लोकशाहीचा खून नव्हता, तेव्हा लोकशाही खड्ड्यात गेली नाही. आता तुम्हाला आमचं यश सहन होईना. मुंबई महानगरपालिका असेल, नाशिक असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या सर्व ठिकाणी सत्ताधारी महायुती जिंकल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात आलंय. म्हणून हे लहान लेकरासारखा पोरकटपणा करू लागले, हे नक्कीच आहे.